डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेख टाळल्याचा आरोप। मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जळगाव जामोदमध्ये संताप। प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमामध्ये राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख टाळून त्यांचा अपमान केल्याचा आरोप करत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जळगाव जामोद येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 27 जानेवारी रोजी तीव्र निदर्शन करण्यात आली। याच संदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन पाठवून महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार 26 जानेवारी 2026 रोजी नाशिक येथे आयोजित ध्वजारोहण समारंभामध्ये नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी त्यांनी राज्यघटनेचा संदर्भ दिला। मात्र संविधान निर्मितीमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जाणीवपूर्वक टाळल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने केलाय। वंचित बहुजन आघाडीचे जळगाव जामोद तालुका अध्यक्ष देवानंद देवाभाऊ दामोदर यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आलं। निवेदनामध्ये खालील प्रमुख मुद्दे मांडण्यात आले। मंत्री गिरीश महाजन यांनी महामानवाचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा। संविधानाचा अपमान करणाऱ्या मंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। या घटनेचा निषेध करणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या माधवीताई जाधव यांच्यावर झालेल्या दबावाचा निषेध करून वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं पत्रामध्ये नमूद करण्यात आलं। यावेळी ज्येष्ठ नेते रामकृष्णजी रजाने, बाबूराव ताईडे, सरचिटणीस सुनील बोदडे, ॲडव्होकेट संदीप उगले, प्राध्यापक विजय सातव, शंकरराव इंगळे, विजय ताईडे, प्रमोद कोकाटे, प्रशांत अवसरमोल, लोकपाल भगत, अरुण पारवे, भाऊराव निंबाळकर, अशोक ताईडे, सुनीता हेलोडे, संतोष पवार यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्या संविधानामुळे लोकशाही टिकून आहे त्या संविधानाच्या जनकाचं नाव टाळणं ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक आहे, अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। प्रशासनाने यावर कडक पावलं न उचलल्यास पुढील काळामध्ये आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला। राष्ट्रीय कार्यक्रम जनरल कार्यक्रमाबद्दल नाही बोलत, राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारताला घटना दिली की ज्या घटनेवर आपण आधारित चालतो आहे की ते आपला एक आत्मा आहे, त्यांचंच नाव न घेणं ही एक शर्मेची बाब आहे। आणि या अशा अक्कलमंदांना सरकारमधून कमी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी एवढंच मी या ठिकाणी बोलतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र।